नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आपल्याकडे गोड बोलून, आमिष दाखवून किंवा जबरदस्तीने केलं जाणारं धर्मांतर हा एक गंभीर मुद्दा आहे। मागच्या अधिवेशनामध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात ख्रिश्चन धर्मांतर जे आहे ते चर्चेत आलं होतं। आपल्या महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशामध्ये रोज कुठे ना कुठे लव जिहाद सारख्या सुद्धा घटना घडत असतात। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून धर्मांतर विरोधी कायदा आणावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांची आहे। भाजप नेत्यांनी सुद्धा मागच्या वर्षभरात अनेक हिंदू जनजागृती मोर्चे काढले। अखेर या सगळ्यांच्या लढ्याला यश आले। धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026च्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। त्यामुळे लवकरच त्याचं कायद्यात सुद्धा रूपांतर होईल। पण हा कायदा नेमका काय आहे किंवा या कायद्याची गरज काय आहे हे समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आणि आजच्या भागातून आपण तेच जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत भाजप प्रवक्ते ॲडव्होकेट अनिकेत निकम। नमस्कार। नमस्कार। साप्ताहिक विवेक मध्ये मी खूप मनापासून स्वागत करते। धन्यवाद। गेल्या अनेक वर्षांपासूनचा चर्चेत असलेला हा मुद्दा की धर्मांतर विरोधी कायदा आणावा। 11 राज्यांमध्ये ऑलरेडी हा कायदा आहे। 12 राज्यांमध्ये आहे। तर या कायद्याची नेमकी गरज काय आहे आजच्या काळात? असं आहे भाग्यश्रीजी की आपल्या संविधानात कलम 25 मध्ये आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्याचं धर्म मानण्याचा, त्याचं आचरण करण्याचा व प्रसार व प्रचार करण्याचा अधिकार हा प्रदान केलेला आहे। परंतु असं अनेक वेळा घडलेलं आहे की धर्म स्वातंत्र्याच्या नावाखाली मुद्दामून एक विशिष्ट एजेंडा मनात ठेवून, प्रलोभनं देऊन, दबाव टाकून, दिशाभूल करून एखाद्या व्यक्तीला धर्मांतर करण्यात प्रोत्साहित केलं जातं। आणि जेव्हा अशा पद्धतीने धर्मांतर होत असतात तेव्हा मला असं वाटतं की संविधानाने दिलेल्या चौकटीच्या बाहेर आपण जात आहोत असं स्पष्टपणे दिसून येतं। आणि त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने जो आपल्याला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना अपेक्षित असा कायदा होता, अँटी कन्व्हर्जन लॉ ज्याला आपण म्हणतो, तो कायदा आता काही दिवसातच विधिमंडळात मांडला जाईल। त्याचा मसुदा मान्य करण्यात आलेला आहे। आपल्या देशात 12 राज्यांमध्ये हे अँटी कन्व्हर्जन लॉज आहेत आणि प्रत्येक राज्यात थोड्या मोठ्या फरकात काही तरतुदी आहेत। परंतु महाराष्ट्रात जो कायदा आणला जात आहे त्यात काही विशिष्ट असे मुद्दे आहेत जे मुद्दामून नमूद करायचे वाटतात की या कायद्यात 7 वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद आहे। त्याचबरोबर हे अजामीन पात्र आहे, दखलपात्र आहे आणि एखाद्या व्यक्तीने, एखाद्या मुलाने एक विशिष्ट एजेंडा राबवत असताना, ज्याला आपण लव जिहाद असं म्हणतो, एखाद्या मुलीला मुद्दामून जर धर्मांतर करायला लावलं आणि त्यानंतर विवाह केला किंवा विवाहानंतर धर्मांतर करायला लावलं तर तो विवाह मान्य केला जाणार नाही अशा स्वरूपाची तरतूद आहे। त्याचबरोबर त्या मुलीच्या नातेवाईकांनी जर तक्रार केली तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी चौकशी करतील व जर त्यांना असं आढळलं की मुद्दामून हे जाणीवपूर्वक धर्मांतर करण्यात आलेलं आहे तर त्या संदर्भात गुन्हा देखील दाखल केला जाईल। अशी अनेक तरतुदी आहेत। त्यामुळे मला वाटतं की काळाची ही गरज होती आपल्या राज्यात। आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं व संपूर्ण जे पॅनल आहे सरकारचं त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी असा अतिशय आवश्यक असणारा कायदा महाराष्ट्रात आणण्यासाठी पाऊल उचललेले आहेत। तुम्ही जसं म्हणालात की हे गरजेचं आहेच आणि महायुती सरकारने ते केलंय, पण कायदा म्हटलं की त्याला पळवाटा असतात। आता तुम्ही ज्या तरतुदी सांगितल्या त्याचा धाक लोकांवर बसणार का? निश्चित मला असं वाटतं की आजच्या घडीला आपल्या राज्यात धर्मांतराच्या संदर्भातला कुठलाच कायदा नाही, कलम नाहीत, नियम नाहीत आणि त्यामुळे असे अनेक घटना घडलेल्या आहेत। मी स्वतः वकील म्हणून बघितलेले आहेत की जिथे मुद्दामून एका विचारसरणीचे लोक एखाद्या अल्पवयीन मुलीला किंवा एखाद्या मुलीला जिला फार कळत नसतं किंवा जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत यांना प्रलोभनं देऊन, आमिष देऊन, दबाव टाकून, वैचारिकदृष्ट्या मुद्दामून त्यांना भ्रष्ट करून त्यांना ते धर्मांतर करायला लावतात। एकमेव त्याच्या मागचा त्यांचा काही एजेंडा असतो आणि अशा लोकांना आळा घालण्यासाठी आपल्या राज्यात आतापर्यंत कायदा नव्हताच। आता हा कायदा आल्यानंतर निश्चित त्यांना अशा गोष्टींना जरब तर बसेलच, परंतु
अशा माइंडसेटच्या लोकांना एक चांगला मेसेज देखील आता जाणार आहे की जर तुम्ही अशाच पद्धतीने जर काही करू पाहत असाल तर तुमच्या विरुद्ध कडक कारवाई कायद्याच्या चौकटीत राहून केली जाईल. काही जण कदाचित यावर टीकाही करतील की आमच्या धर्म स्वातंत्र्यावर गदा येते किंवा आमच्या श्रद्धा पायदळी तुडवल्या जात आहेत, तर मग अशा वेळेस ह्यातून काय उत्तर देणार आहे? कलम 25 आपल्या संविधानात असं म्हणतं की आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाला, व्यक्तीला त्याचं धर्माचा तो प्रचार करू शकतो, प्रसार करू शकतो, आचरण करू शकतो. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असं नव्हे की तुम्ही त्या स्वातंत्र्याचा अतिरेक कराल. कारण जेव्हा जेव्हा स्वातंत्र्याचा अतिरेक होतो तेव्हा तेव्हा स्वैराचाराला पालवी फुटते आणि त्या स्वैराचारातून अत्याचाराचा जन्म होतो. आता जेव्हा लोक असं म्हणतील की तुम्ही आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहात किंवा आम्हाला संविधानाने दिलेल्या राईट टू रिलिजन, ज्याच्यात आम्ही प्रचार व प्रसार करण्याचा अधिकार आहे, त्याच्यावर तुम्ही कुठेतरी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, असं जरी ते म्हणत असले तरी ते कायद्याला धरून नाही. कारण संविधान फक्त एवढंच सांगतो की तुम्ही तुमच्या धर्माचा प्रचार प्रसार करा, निश्चित करा. परंतु जर जाणीवपूर्वक तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या तुमच्या धर्मात त्याला कन्वर्ट करण्यात पाहत असाल, धर्मांतर करू पाहत असाल, तर ते कायद्याला मंजूर नाही, ते संविधानाला मंजूर नाही. त्यामुळे इट इज ओनली राईट टू प्रोपेगेट युअर रिलिजन. प्रचार प्रसार व त्याचं आचरण तुम्ही करू शकतात. बळजबरी एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही धर्मांतर करू पाहत असाल तर ते संविधानाला देखील मान्य नाही. खरंय. लव्ह जिहाद सारख्या घटनांवर तुम्ही सुद्धा काम करताय. म्हणजे मध्यंतरी एक बोरिवलीची घटना होती, त्यावर सुद्धा तुम्ही आवाज उठवला होता किंवा वेगवेगळ्या घटना तुमच्यापर्यंत येत असतील. आता लव्ह जिहादच्या घटना रोज कुठे ना कुठे घडतात, पण तरी सुद्धा मुली किंवा त्यांचे पालक याला बळी का पडतात? म्हणजे मुलींनी काय काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? भाग्यश्रीजी, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्या एक परिचयाचे हिंदू कपल आहे, नाव घेणार नाही. त्यांची मुलगी शिकत होती 19 वर्षाची आणि शिकत असताना तिचं आणि एका मुस्लिम मुलाबरोबर प्रेम तिचं झालं. सुट्टीला जेव्हा ती घरी आली, तुम्हाला विश्वास पडणार नाही, आई तिची दुपारी खोलीत गेली की बाबा काय करते आहे, झोपली बघायला, तर तिने बघितलं तर ही हिंदू मुलगी नमाज वाचत होती. आईला धक्का बसला. तिने तिला विचारलं, तू हे काय करतेस? त्या मुलीने काय सांगावं? तिने सांगितलं की जो माझा बॉयफ्रेंड आहे त्यांनी मला अट अशी घातली की जर सोबत राहायचं असेल तर तू आमचा धर्म स्वीकारला पाहिजे आणि त्याचं आचरण केलं पाहिजे. होतं असं की तरुण वयात तुम्हाला कळत नाही, प्रेमाच्या पलीकडे तुम्ही जात नाही आणि प्रेमात आंधळे असल्या कारणामुळे तुम्ही काय करता आहात, त्याचे पडसाद काय उमटतील याची देखील जाणीव नसते. आणि आई वडिलांना भीती असते की समाजात बेअब्रू होईल, लोक काय म्हणतील, लोक नाव ठेवतील, आणि त्यामुळे आई वडिलांचा देखील कधी कधी नाईलाज होतो. त्यामुळे मला असं वाटतं, तुम्ही जो प्रश्न विचारला की अशा परिस्थितीत तरुण मुलींनी किंवा आई वडिलांनी काय करावं, तर मला असं वाटतं, जर कोणीही तुम्हाला बळजबरीने किंवा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रलोभनं देऊन, दिशाभूल करून किंवा तुम्हाला काहीतरी खोटं नाटं सांगून मुद्दामून जर तुम्हाला धर्मांतर करू पाहत असतील तर आपण ताबडतोब याची लेखी तक्रार पोलिसांकडे करावी. जर आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं थोडंसं वाटत असेल की कसं जायचं, ऑनलाईन तुम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनचा ईमेल ID, कमिशनर ऑफ पोलीस, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस यांचे ईमेल ID ऑनलाईनवरती अवेलेबल असतात. जिथे कुठे तुम्ही राहत असाल ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकतात आणि निश्चित पोलीस याची तक्रारीची दखल घेतील, चौकशी करतील आणि जर कोणी मुद्दामून असं करू पाहत असतील तर त्यांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करतील. परंतु काळाची गरज आहे की जर आपण अशा पद्धतीने धर्मांतराला आपल्या घरात जर कोणी बळजबरीने असं करत असेल आपल्या माणसावरती, तर निश्चित आपण याची दखल घेऊन पोलिसांकडे गेलंच पाहिजे, संबंधित अधिकाऱ्यांकडे गेलंच पाहिजे. कारण जोपर्यंत आपण दक्ष होत नाही तोपर्यंत आपले लोक या विळख्यातनं बाहेर पडणार नाही. खरंय. आणि ती जी एक भीती असते की लोक काय म्हणतील, त्यामुळे पोलिसांकडे जात नाही, तक्रार होत नाही, हे प्रकरण बाहेर येत नाही.
आता कायदा आणला जातोय हे चांगलं आहे, पण या कायद्याचा प्रचार प्रसार होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणजे सरकार ते करेलच, पण अजून वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे कॉलेज स्तरावर, शाळा स्तरावर ते कशा पद्धतीने करता येऊ शकतं? मला वाटतं की सोशल मीडिया आता एवढा पॉवरफुल झालेला आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येकाच्या मोबाईलवरती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, वगैरे वगैरे. त्यामुळे निश्चित सरकार तर याचा प्रचार व प्रसार करतीलच, परंतु दक्ष लोकांनी देखील या विषयावरती बोललं पाहिजे, विचार व्यक्त केले पाहिजे, जेणेकरून प्रत्येकापर्यंत हा विषय आणि हा कायदा काय आहे, काय सांगतो, हा पोचला जाईल. कारण असं आहे की जरी कायदा असला तरी त्या कायद्याची भीती संबंधित जे लोक आहेत त्यांच्या मनात निर्माण होण्याकरता हा कायदा नेमका काय हे त्यांनाही कळलं पाहिजे. आणि त्याकरता या कायद्याची वाच्यता जी असते, या कायद्याबद्दलच्या तरतुदीची माहिती जी असते, ती मला असं वाटतं प्रत्येकाची जबाबदारी आहे की त्यांनी जिथे जिथे तुम्हाला व्यक्त होता येत असेल तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे. खरंय. आता मुस्लिम लोकांचा हा एक भाग झाला की प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतर करतात. ख्रिश्चन लोकांची एक वेगळी पद्धत आहे, म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशिक्षित लोकांना पकडून मग ते प्रार्थना किंवा ते पाणी देणं हा एक प्रकार बऱ्याच ठिकाणी चालतो. तर हे सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत येतं 100%. पण अशा वेळी लोकांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे? म्हणजे एक प्रकारे हिंदू धर्मावर सगळीकडनं आक्रमण होतंय, ख्रिश्चन करतायत, मुस्लिम करतायत, मग आपली कुठेतरी चूक आहे असं वाटतं का? हिंदू हा सजग राहायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच सांगायचे की जोपर्यंत आपण आपल्यावर कुठून कुठून संकट येऊ पाहत आहे याचं विश्लेषण आपण जोपर्यंत स्वतः करत नाही तोपर्यंत आपण त्या संकटांवर मात करू शकणार नाही. आणि त्यामुळे हिंदू म्हणून, एक विचार म्हणून, एक समाज म्हणून आज जर तुम्ही बघितलं जास्तीत जास्त धर्मांतर कुठल्या समाजातनं होतोय? हिंदू समाजाच्या मुलींना प्रलोभनं देऊन, दबाव टाकून दुसऱ्या धर्मात नेण्याचा, धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या घरी वरिष्ठ मंडळींनी, पाल्यांनी, मुलांना सांगणं देखील खूप गरजेचं आहे की अशा गोष्टींपासून देखील आपण सावध राहायला पाहिजे. कारण अनेक वेळा असं होतं ना की तुमच्या मोबाईलवरती लिंक्स पाठवले जातात की अमुक अमुक लिंक क्लिक करा आणि ह्या धर्माबद्दलचे विचार ऐका. ठीक आहे, प्रसार समजू शकतो, संविधानात तो प्रत्येकाला अधिकार आहे, तुमच्या धर्माचा प्रसार प्रचार तुम्ही करू शकतात. परंतु हे पुढचा टप्पा जो असतो की प्रसाराच्या माध्यमातून त्यांना प्रलोभनं देऊन धर्मांतर घडवून आणायचं, ही एक घातक प्रथा आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण अशा सगळ्या गोष्टींना डोळे व कान उघडे ठेवून सावध राहत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की आपण या विळख्यातून बाहेर येऊ शकणार नाही. आणि जेव्हा जेव्हा हिंदू म्हणून आपण बेसावध होतो तेव्हा तेव्हा आपल्या विचारांवरती, आपल्या संस्कृतीवरती आक्रमण केलं जातं आणि ते थांबवण्यासाठी आपण सावध असणे, सजग असणे खूप गरजेचं आहे. हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण म्हणतो तरुण पिढी ही देशाचं भविष्य असते आणि आज तरुणांची ही जबाबदारी आहे की सजग होणं आणि याचा प्रचार प्रसार इतरांपर्यंत करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी मला वाटतं तुमच्यासारखी तरुण पिढी पण उतरलेली आहे. आपण धर्मांतर विरोधी कायद्यावर बोललोच, पण एक प्रश्न मला विचारायचा आहे. तुमच्यावर आता भाजपने सुद्धा नवीन जबाबदारी दिलेली आहे, प्रवक्तेपदी तुमची निवड झालेली आहे आणि वडिलांचा तुमचा जो वारसा होता वकिलीचा तो तुम्ही पुढे नेताच आहे, पण तुम्ही आता राजकारणात पण आहात. तर याविषयी थोडं ऐकायचं आहे की सक्रिय राजकारणात येण्याचा विचार याआधी केला होता का? हे कसं घडलं? मी वडिलांना अनेक खटले चालवत असताना हे बघितलंय की जे जे पीडित असतात त्या पीडितांना न्याय मिळवून देत असताना अतिशय तळमळ त्यांच्या मनात मी बघितलेली आहे. आणि मी जेव्हा त्यांच्याशी खाजगीत बोलायचो तेव्हा ते मला नेहमी सांगायचे की लोकांना न्याय मिळवून देत असताना एक आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं. निकम साहेब लोकसभाची निवडणूक लढलेत, त्यानंतर आता ते राज्यसभेत गेलेत. वकिलीच्या माध्यमातून मी 10 लोकांपर्यंत पोहोचू शकतो, परंतु राजकारणाच्या माध्यमातून मी लाखो लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल करू शकतो याची जाणीव जेव्हा मला झाली तेव्हा मला असं वाटलं की निश्चित या क्षेत्रात चांगलं काम करण्यासारखं आहे, चांगले लोक या क्षेत्रात काम करतायत
आणि देवेंद्र फडणवीस साहेब सारखे लोक आहेत, देशाचे आपले पंतप्रधान मोदी साहेबांसारखे, अमित शहा साहेबांसारखे, ज्यांचा एकच ध्यास आहे की नेशन फर्स्ट, राष्ट्र सर्वोपरी, आणि देशासाठी झोकून दिलेले हे लोक आहेत. माझ्या वडिलांनी अजमल कसाबच्या विरुद्ध खटला चालवला, जो पाकिस्तानचा अतिरेकी होता. त्यामुळे त्यांची देखील मानसिकता नेहमी तीच राहिलेली आहे की देशासाठी आपण काम केलं पाहिजे. तेच बाळकडून मी घेतलं आणि मला असं वाटलं की हा राजकारण हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे मॅक्झिमम गुड करण्यासाठी, आणि त्यामुळे हा विचार घेऊन मी राजकारणात शिरलो. आता काय आवडतंय, राजकारण की वकिली का दोन्ही? दोघीही आवडतात. मी असं आहे की मी जेव्हा कोर्टात असतो तेव्हा मला युक्तिवाद करायला खूप आवडतं, आणि जेव्हा मी कोर्टाच्या बाहेर किंवा राजकारणाच्या संदर्भातलं काही काम करत असेल ते करायलाही मला खूप आवडतं. त्यामुळे जिथे कुठे मी असतो मी खूप चांगल्या पद्धतीने रमतो आणि आनंद घेतो. त्यामुळे मला दोघेही क्षेत्र खूप आवडतात आणि दोघेही एकमेकांना मला असं वाटतं की पूरक आहे, सपोर्टिंग आहे. जर तुम्ही बघितलं की राजकारणात अनेक यशस्वी जे राजकारणी आहेत ते वकील देखील आहेत. अरुण जेटली साहेब असतील, फडणवीस साहेब स्वतः वकील आहेत. त्यामुळे राजकारण आणि वकिली हे खूप वेगळे असे क्षेत्र नाहीत, तर ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असे प्रोफेशन्स आहेत आणि दोघी क्षेत्रांमध्ये काम करताना आवडतं. आणि वकील असल्यामुळे तुम्हाला बोलण्यात तर कोणी हरवू शकणार नाही. एक प्रश्न असा विचारेल की वडिलांना तुम्ही लहानपणापासून बघतायत वेगवेगळ्या केसेस ते लढताना, तर आता तुम्ही स्वतः या क्षेत्रात असताना तुमचा एखादा लक्षात राहिलेला अनुभव, तुम्ही एखादी लढलेली केस? म्हणजे वडिलांनी लढलेली केस का मी लढली? असे तर खूप प्रकरणं आहेत, परंतु तुम्हाला एक मुद्दामून सांगायचं वाटतं. एक नाशिकचं प्रकरण होतं ज्याच्यात मी फिर्यादीची बाजू मांडत होतो. मर्डर केस होती, परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होती, आणि फिर्यादी ही 70 वर्षाची बाई होती. तिच्या मुलीचं निर्घुण हत्या करण्यात आलेली. त्या आरोपीचा जामिनाचा अर्ज उच्च न्यायालयात चाललेला. पोलिसांनी तपास अपेक्षित तसा केला नव्हता आणि त्यामुळे संशयाचा फायदा आरोपीला मिळेल अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली. आणि ती जी माऊली होती, जी आई होती, जी फिर्यादी होती, ती माझ्या कार्यालयात यायची, ऑफिसला यायची, खूप रडायची भाग्यश्रीजी. म्हणजे न्याय मिळाला पाहिजे, माझी मुलगी गेली आहे, तर मला इथे न्याय नाही मिळाला तर मी देवाकडे जाऊन वरती न्याय मागेल, असं अशा पद्धतीने भावनिक होऊन बोले. आता वकील असल्या कारणाने मी त्यांना सांगायचं की कायद्याच्या चौकटीत जे अपेक्षित आहे ते मी पूर्ण प्रयत्न करतो, परंतु शेवटी चार्जशीट दोषारोपपत्राच्या बाहेर मलाही जाता येत नाही. आणि जेव्हा हे प्रकरण उच्च न्यायालयात उभं राहिलं तेव्हा मी कोर्टाला अनेक सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र दाखल केले आणि सांगितलं की जरी परिस्थितीजन्य पुराव्यावरती एखादी केस आधारित असली तरी जर चेन ऑफ सर्कमस्टन्सेस म्हणजे पुराव्यांची साखळी जर स्पष्टपणे हे सिद्ध करत असेल की या व्यक्तीने, या आरोपीने हा गुन्हा सिद्ध केलाय, तर निश्चित त्याच्या विरुद्ध त्याचा जामीन तशा परिस्थितीत होऊ नये अशा स्वरूपाचे काही दाखले दिलेत. आणि मी कोर्टाला हे देखील सांगितलं की पोलिसांची अपेक्षित जरी तसा तपास झाला नसेल तरी पोलिसांच्या चुकीमुळे आरोपीला आत्ताच्या घडीला फायदा मिळता कामा नये. ट्रायलमध्ये ठरवावं की ह्याचा बेनिफिट ऑफ डाऊट, संशयाचा फायदा आरोपीला द्यायचं का नाही. सर्व ऐकल्यानंतर कोर्टाने फायनली तो जामीन रिजेक्ट केला, म्हणजे त्या आरोपीला जामिनावर सोडलं नाही. मग ती माऊली, ती फिर्यादी माझ्या कार्यालयात आली आणि ते प्रो बोनो होतं. प्रो बोनो म्हणजे जिथे पक्षकार पैसे देऊ शकत नाही. माझ्या मित्राच्या घराच्या बाजूला राहणारी ती स्त्री होती, त्यामुळे ते माझा मित्रच घेऊन आलेला, त्यामुळे मी फीस काही आकारली नव्हती. मग मला अजूनही आठवतं ते त्या आजी आल्या आणि त्यांनी एक खाली पेढ्याचा डब्बा घेतला आणि त्यांनी मला सांगितलं की मी फी तर काही तुला देऊ शकत नाही, पण मी हा पेढा देते आणि फक्त एवढंच सांगते की ज्या पद्धतीने आज तू मला न्याय मिळवून दिला आहे किंवा ज्या पद्धतीने आज तू माझं तोंड गोड केलं आहे, तुला ईश्वर ताकद देव की तू सातत्याने लोकांना न्याय मिळवून देण्यास यशस्वी होशील. म्हणजे मला असं तेव्हा वाटलं की पैशात मोजता येणार नाही अशा स्वरूपाचा आशीर्वाद मला त्या ठिकाणी मिळाला होता. आणि मग मला तेव्हा जाणवलं की खरोखर की लोकांना खूप त्रास, अडीअडचणी असतात, अनेक कष्ट असतात, परंतु जर तुम्ही प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी खंबीरपणे उभा राहिलात तर तुम्हाला भरभरून ते आशीर्वाद देतात आणि निश्चित देव देखील त्या आशीर्वादांची दखल घेत असतात. खरंय. म्हणजे असे काही अनुभव असतात की जे आपण कधीच विसरू शकत नाही आणि ते कायम आपल्या लक्षात राहतात. तुम्ही तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करतात, तुम्ही वकील आहातच पण राजकारणात पण आहात. तर येणाऱ्या काळात तरुण पिढीने राजकारणात येण्याची गरज काय? कारण आता जर आपण काही निवडणुका पाहिल्या तर भाजपकडून किंवा महायुतीकडून अनेक तरुणांना राजकारणात आणलं गेलं, तर त्याची पुढच्या काळासाठी गरज काय?
मोदीजी स्वतःच सांगतात की जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. याचं कारण असं की आपली डेमोक्रेसी, आपली लोकशाही ही तरुण लोकशाही म्हणून ओळखली जाते आणि आजचे तरुण हे उद्याचे शिल्पकार आपल्या देशाचे ठरतील. त्यामुळे त्यांना घडवणेही तेवढंच आवश्यक आहे. त्यामुळे जेवढे आणि शेवटी काय आहे, राजकारण इज अ मीडियम, ते एक माध्यम आहे फॉर दी पर्पज ऑफ डुईंग बेटरमेंट ऑफ सोसायटी. समाजाचं कल्याण करण्याकरता, समाजाची प्रगती घडवण्याकरता राजकारण हे एक माध्यम आहे आणि या माध्यमाच्या माध्यमातून चांगले लोक येणं गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा तरुण लोक असे येतात, त्यांचे तरुण लोकांचे वेगवेगळे विचार असतात, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग असते, एक काम करण्याची ताकद असते, ऊर्जा असते आणि असं मला वाटतं की एनर्जी, ऊर्जा ही कंटेजियस आहे. ही जर तुम्ही अतिशय एक काय म्हणतो त्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही काम करत असाल तर मला असं वाटतं समोरचा देखील तेवढाच सकारात्मकतेने प्रतिसाद देतो. त्यामुळे हा जो तरुणांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो आयुष्याकडे, लाईफकडे इन जनरल, तो खूप वेगळा असतो आणि त्यामुळे तरुणांनी निश्चित या क्षेत्रात आलं पाहिजे. बघा, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा, तिथे संघर्ष असतो, तिथे आव्हानं असतात, परंतु मी नेहमी असं सांगतो की आयुष्य हे आनंदाने बागडण्याचं क्रीडांगण नाही, तर प्रतिकूल परिस्थितींना झुंज देण्याचं रणांगण आहे, सम्रांगण आहे. आणि तीच शिकवण आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतली आहे. 16व्या वर्षी त्यांनी सवंगड्यांना जमवून तिथे स्वराज्याची स्थापनेचं स्वप्न बघितलं आणि त्या दिशेने त्यांनी वाटचाल केली. आणि जोपर्यंत आपण स्वप्न बघत नाही तोपर्यंत ते स्वप्नपूर्तीसाठी आपण झटत देखील नसतो. खरंय. त्यामुळे ती येण्याची गरज आहे. आज तुम्ही इतकं छान काम करत असताना वडिलांचं काय म्हणणं आहे, ते काय सल्ला देतात किंवा ते काय सांगतात? वडील मला नेहमी सांगतात, तुला जे योग्य वाटतं ते कर. घरी आम्ही खूप असं, कारण तेही खूपच बिझी असतात, सतत त्यांचा प्रवास असतो, आम्ही 4-4, 5-5 दिवस एकमेकांना भेटत नाही. फोनवरतीच बोलणं होतं आणि फोनवरती ते खूप जास्त बोलत नाही, म्हणजे 25 ते 30 सेकंडच्या पलीकडे ते फोनवर बोलत नाही. त्यामुळे मी त्यांना अपडेट्स मेसेजेसच्या माध्यमातून देत असतो आणि ते मला सांगतो की तुला जे योग्य वाटतं ते कर, सत्सद विवेक बुद्धीला जे तुझ्या पटतं ते कर. त्या पद्धतीने मी करत असतो. आज खरंच खूप छान वाटलं. वेगवेगळ्या विषयांवर आपण गप्पा मारल्या आणि तुम्ही सुद्धा तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात, त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आणि कायम असं एक म्हटलं जातं की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. त्यामुळे सुरुवातीपासून हे ऐकत आल्यामुळे पोलीस, वकील यांची भीती वाटते. पण मला वाटतं आज या गप्पा ऐकल्यानंतर अनेकांची भीती गेली असेल, कारण एवढे तरुणांचं प्रतिनिधित्व करणारे असे अनिकेत जी आज आपल्यासोबत होते आणि खूप छान गप्पा झाल्या. अजूनही वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी अशाच गप्पा मारायच्या आहेत. त्यामुळे लवकरच आपण पुन्हा भेटू अशी आशा आहे आणि मला खात्री की आपल्या सगळ्यांना हा भाग नक्की आवडला असेल. पुन्हा भेटूया. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.